तीर्थक्षेत्र पोहरादेवी इतर रामनवमीला भाविकांची मोठी गर्दी। बंजारा समाजाची काशी असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून आणि अथक प्रयत्नामुळे पाहता पाहता पोहरादेवीचा विकास फार मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येतोय। त्या ठिकाणी बंजारा विरासत संघाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्याचप्रमाणे इतर राज्यातून सुद्धा भाविक भक्त मोठ्या प्रमाणात पोहरादेवीमध्ये दाखल झाले होते। या ठिकाणी मंत्री संजय राठोड यांनी 2 दिवसाचा भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यामध्ये कवी, लेखक, साहित्यिक, प्रबोधनकार, समाज सुधारक तथा महाराज लोकांचा एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला भाविक भक्तांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मंत्री संजय राठोड यांनी दिनांक 24, 25 आणि 26 मार्च हे तीनही दिवस ते पोहरादेवी इथं तळ ठोकून बसले होते। भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून भाविक भक्तांच्या सोयीसाठी चहा, नाश्ता, भोजन, निवासाची व्यवस्था, बाहेरून आलेल्या भाविकांसाठी अंघोळीच्या पाण्याची व्यवस्था मंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून करण्यात आली। या कार्यक्रमाला भाविक भक्तांसह समाजातील मंत्री, आमदार, खासदार, आजी माजी मंत्री, लेखक, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार, समाज सुधारक तथा महाराज लोकांची प्रचंड उपस्थिती लाभली होती। एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करून दरवर्षी होणारी गैरसोय टाळण्याकरता संजय राठोड मित्रमंडळाकडून भाविक भक्तांची व्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आली होती। या व्यवस्थेला पाहून भाविक भक्त आश्चर्यचकित होऊन आनंद व्यक्त करत होते। संत सेवालाल महाराज मंदिराचे निर्माण कार्य सुरू असून याबाबत मंत्री संजय राठोड यांनी उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन केले। हजारो वर्ष बंजारा समाजाचं हे सर्व खऱ्या अर्थानं भाषापासून, संस्कृतीपासून टिकून ठेवायसाठी जे आज आपण निर्माण करू ते पुढे 1000 वर्ष चालू राहणार आहे। सेवालाल महाराज मंदिर बांधताना कबीरदास महाराज बापू या ठिकाणी आहे। आपण सेवालाल महाराजाचं अनेक लोक हसायचे आम्हाला, एवढं कशाला खोदून राहिले, एवढं कशाला खोदून राहिले, आतमध्ये एवढे बर्फाची लादी ट्रक कशाला आणून राहिले। मी म्हणलं हाय मंदिर, हे मंदिर असं आम्ही बांधून राहिलो की समोर 1000-1500 वर्ष या मंदिराला साधा तडा गेला नाही पाहिजे। यासाठी तुम्ही स्लॅब करताना जानू महाराज आहे साक्षीदार, कसं स्लॅब केलं विचारून घे जा तुम्ही। मग ही वास्तू आपण निर्माण, अकॅडमीचं कार्यालय कुठं आहे आता? ओल्ड कस्टम हाऊस, विकास विभाग इमारत, 2रा मजला, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई। तिथं काय हिंदी अकॅडमीचं ऑफिस आहे, सिंधीचं आहे, गुजरातीचं आहे, संस्कृतचं आहे, तेलुगूचं आहे, बंगालीचं आहे। मग महाराष्ट्रामध्ये 1.5 करोड बंजारा समाज असताना इथे बंजारा अकॅडमी नव्हती। त्याच्यासाठी कॅबिनेटमध्ये तुमच्या संजय राठोडला भांडण करावं लागलं, हे साक्षीदार आहे। आणि मग ही अकॅडमी झाली, याला तरतूद झाली। आता याचं कार्यालय कुठं करायचं? कारण कार्यालयासाठी 10-15 एकर जमीन लागते, 200-300 कोटीचं कार्यालय होणार आहे। भजनवाल्याला हक्कानं येण्यासाठी, साहित्यिकाला हक्कानं येण्यासाठी, साहित्यिकाला त्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी, बंजारा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला, अभ्यासकाला पुस्तक लिहिण्यासाठी जे जे मदतीची गरज आहे ते सरकार करणार आहे। तुम्ही जर GR वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून, आज एक समाजाचा घटक म्हणून मला अतिशय आनंद होत आहे। मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.